यशस्वी शिंदेची हत्या लव्ह जिहादमधून झाल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। आज मुंबईतल्या कांजूर भांडूप परिसरात हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आली आहे। उरणमध्ये प्रेमसंबंधातून यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या झाली। उरण येथे यशस्वी शिंदे या तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आली आणि याचे पडसाद आता मुंबईमध्ये देखील उमटत आहेत। ही हत्या लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करत आहेत आणि त्यामुळे आज मुंबईचा भांडूप आणि कांजूर परिसर जो आहे तिथे बंदची हाक देण्यात आलेली आहे। इथल्या नागरिकांनीच आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आज हा बंद जो आहे तो पाळलेला आहे। आपण जर बघितलं तर कांजूरचा हा सगळा परिसर आहे आणि इथे सगळी दुकानं असतील, सगळे व्यवहार जे आहेत ते सकाळपासून ठप्प आहेत। आज वेगवेगळ्या पक्षाचे सगळे नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांनी या अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। माझ्याबरोबर मनोजजी चव्हाण आहेत मनसेचे। मनोजजी, काय या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटत आहेत? तुम्ही आज बंदची हाक दिली होती आणि ती सकाळपासून यशस्वी झालेली दिसते। कसं आहे की हा निषेध नोंदवणं अत्यंत गरजेचं होऊन बसलंय। वास्तविक पाहता ह्या अशा काही घटना घडल्यानंतर सगळे एकत्र येतात। मुळात शासनाने आता वेळीच खऱ्या अर्थानं वेगळा कायदा आणणं अत्यंत अशा प्रवृत्तीला जर म्हणजे त्यांना मारून टाकायचं असेल तर निश्चितपणे कायदा थोडासा तरी बदल करणं गरजेचं आहे। कांजूर भांडूपकरांनी फक्त आवाज केला की काही दुकानदारांनी, सगळे व्यापारी संघटना, रिक्षा चालक मालक आणि जे कांजूरमध्ये धंदा करणे त्यांनी सगळ्यांनी स्वतःहून सांगितलं की हा त्रास आहे आणि हिंदू म्हणून आम्ही सगळं तुम्हाला सपोर्ट करणारे आहोत आणि त्यानिमित्त आज आपण सर्व कांजूर भांडूप बंद करूया आणि त्याला यशस्वी प्रतिसाद इथे दिलेला आहे की कायद्याचं राज्य जर राहायचं असेल तर कायदे कडक झाले पाहिजेत। याच्यापुढे ही महाराष्ट्रात अशी कुठलीही घटना घडली नाही पाहिजे यासाठी सगळ्यांनी मग ते प्रशासन असेल, लोक असेल, यांनी काळजी घ्यावी एवढंच आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय। कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।